भारताच्या कडक पवित्र्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। इतकंच नाही तर पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दाऊदच्या पायाखालची ही वाळू सरकली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार दाऊदच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। एअर स्ट्राईक नंतर दाऊद हादरला। दाऊदच्या सुरक्षेत वाढ। दाऊद इब्राहिमचं काय होणार? हवाई दलाच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये राहून भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांची तंत्रली आहे। यात भारताला हवा असलेल्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमचाही समावेश आहे। दाऊद पाकिस्तानातच असल्याचं बोललं जातंय। भारताचा आक्रमक पवित्रा पाहून दाऊदच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येतेय। जे दहशतवादी भारताविरोधात कारवाया करतायत त्यांच्या भोवती ISIनं सुरक्षेचं कडं उभं केलंय, तर अनेकांना तणाव निवळेपर्यंत भूमिगत होण्याच्या सूचना दिल्यात। दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे हे जग ज्ञात आहे, परंतु पाकिस्तान त्याला लपवण्याकरता आटापिटा करत आहे। ज्याला पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ हे आग्र्याला आले होते तेव्हा त्यांनी दाऊद इब्राहिम कुठे आमच्या देशात राहत नाही असं म्हणतो, परंतु निश्चितपणे दाऊद इब्राहिम आणि त्याची पिलावळ ही सगळी पाकिस्तानमध्ये आहे। पाकिस्तानची आर्मी, पाकिस्तानचे ISI त्याला पाठिंबा देत आहे। 1993ला मुंबईत झालेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलींमागे दाऊद इब्राहिम असल्याचा आरोप आहे। शिवाय पाकिस्तानात राहून तो सातत्यानं भारताविरोधात कारवाया करत असतो, पण पाकिस्ताननं दाऊद आमच्याकडे नाही असा हेका लावलाय। अर्थात एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणूनच दाऊद सारख्या सैतानांना वाचवण्यासाठी त्यांची अखेरची धडपड सुरू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।